बघतोय पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका यावेळेस लाठीकाठ्या ज्या आहेत महिला या इथं सादर करतायत। पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका खरं तर पाहण्यासारख्या असतात। या विसर्जन मिरवणुकांमध्ये प्रात्यक्षिक देखील या लाठीकाठीचं कशा पद्धतीनं होतंय ते आपण बघतोय। ओके त्यांचं पण घ्या। ओके आपण बघतोय लालबागचा राजा आणि लालबागच्या राजाची ही मिरवणूक यावेळेस निघालेली आहे। पुण्यात देखील पारंपरिक पद्धतीनं गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये पुणेकर सहभागी झालेले आहेत। 2 तासाचा गजर पुणे ढोलचा खरं तर गजर या विसर्जन मिरवणुकीमध्ये पाहण्यासारखा असतो, ऐकण्यासारखा असतो। मुंबईत देखील मोठमोठ्या गणेश मंडळांच्या मूर्ती ज्या आहेत त्या आता विसर्जनासाठी मार्गस्थ झालेल्या आहेत। लालबागच्या राजाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं मुंबईकरांची हजेरी पाहायला मिळते आहे आणि लालबागमधून आता लालबागचा राजा हा पुढे निघतोय। यावेळेस काही तास खरं तर विसर्जनासाठी म्हणून लागत असतात। सगळ्यात मोठा वेळ लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला लागत असतो। मुंबई पुण्यातली ही दृश्य राज्यभरात गेले 10 दिवस जल्लोषाचं वातावरण होतं। लालबाग परळमध्ये भक्तीचा महापूर आलेला आहे। भाविकांची अलोट गर्दी या ठिकाणी झाली आहे। गुलालाची उधळण करत गणपती बाप्पा मोरयाचा गजर सध्या होत आहे। मुंबई पुणा गणपती बाप्पाच्या जयघोषात आज दुमदुमलाय। सगळीकडे कल्ला आणि गजबजाट, फक्त गणपती बाप्पाचा जयघोष।